यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या चॅनलवरती आपण काय शिकणार आहोत? बेसिक कॅनवा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर शिकणार आहोत. तर हे बघा, फर्स्ट काय करायचं, प्ले स्टोअरवरती जाऊन कॅनवा हे फ्री व्हर्जन डाउनलोड करून घ्यायचं. जस्ट अ सेकंड. हे पहा, कॅनवा ॲप आपण ओपन केल्यानंतर हे असा इंटरफेस तुम्हा सर्वांना दिसेल आपल्या मोबाईलमध्ये. मोबाईलमध्ये शिकवत आहे सर्वांना. तर हे बघा, तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळतील. तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता, सोशल मीडिया, मॅजिक व्हिडिओ, सर्व याच्यामध्ये ऑप्शन आहेत. हे बघा, इंस्टाग्राम स्टोरी, इंस्टाग्राम पोस्ट, इंस्टाग्राम रील, फेसबुकच्या पोस्ट, फेसबुकचे कवर, व्हिडिओ, सर्व काही तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल अवेलेबल असणार आहे. तुम्हाला डिझाईन बनवण्यासाठी बिझनेस कार्ड, डॉक्युमेंट, पोस्टर, इन्व्हिटेशन कार्ड, पोस्टर. हे बघा, टी शर्टवरच्या ज्या प्रिंट असतात त्या प्रिंट तुम्हाला डिझाईन करता येतील. फोटोचे बुक कवर डिझाईन करता येतील. सर्व तुम्हाला मटेरियल डिझाईन करण्यासाठी मिळणार आहे. तर प्रत्येक डिझाईनसाठी आपल्याला काय लागणार आहे? इंस्टाग्रामची पोस्ट लागणार आहे. तर आपण इंस्टाग्राम पोस्ट याच्यावरती क्लिक करणार आहोत. हे पहा, आपल्या पुढे इंस्टाग्रामची पोस्ट पेज ओपन होणार आहे. पूर्ण ब्लँक पेज ओपन होणार आहे. आपल्याला इथे रेडी टेम्पलेटसुद्धा मिळणार आहे डिझाईन बनवण्यासाठी. हे पहा, आपण हे डायरेक्टली यूज करू शकतो. रेडी टू यूज आहेत. तुम्ही याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करू शकता. तुम्हाला तुमचा जो काही कंटेंट असेल तो सर्व ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. थोडीशी डिझाईन, कलर, फॉन्ट वगैरे चेंज करून तुम्ही डिझाईन बनवू शकता. तर हे आपल्याला आत्ताच पाहायचं नाही आहे, नंतर आपण बघणारच आहोत. तर आपल्याला पूर्ण ब्लँक पेज पाहिजे, कारण स्क्रॅचपासून आपण शिकणार आहोत. तर हे बघा, ते तुम्हाला ऑप्शन मिळतात: डिझाईन, एलिमेंट, टेक्स्ट, गॅलरी, ब्रँड वगैरे वगैरे. तर फर्स्ट आपण एलिमेंट्समध्ये जाणार आहोत. याच्यामध्ये आपण लाईन ड्रॉ करण्यापासून शिकणार आहोत. तर इथे पण भरपूर ऑप्शन आहेत. शेप्स असेल, फ्रेम असेल, लाईन असेल, कॉल आयकॉन असेल, शॅडोज असतील, भरपूर सारं मटेरियल तुम्हाला कॅनवा ॲपमध्ये मिळतं डिझाईन बनवण्यासाठी. हे बघा, आता या लाईनच्या याच्यावरती सी ऑल करायचं आणि हे बघा, अशा प्रकारच्या लाईन तुम्हाला भरपूर मिळतात एलिमेंट्समध्ये. लाईनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि सी ऑल करायचं. याच्यामध्ये हे बघा, लाईनवर फक्त क्लिक करायचं आणि ते आणून ठेवायची. हे बघा, जी पिंक कलरची लाईन दिसत आहे सेंटरवाली आजूबाजूची, तर ते आपल्याला काय कळतं त्याच्यावरून की ही जी लाईन आहे ती बरोबर परफेक्टली सेंटरला आपली ड्रॅग झालेली आहे आणि बरोबर त्याची साईज वगैरे सगळं व्यवस्थित आहे. राईट करायचं, परत एलिमेंट्समध्ये जायचं, परत लाईनवर क्लिक करायचं आणि परत इथे लाईन आणून ठेवायची. ओके, राईट करायचं, परत एलिमेंट्समध्ये जायचं, परत लाईन घ्यायची आणि परत इथे आणून ड्रॅग करायची. याच्यामधलं स्पेसिंग 97 येते. ओके, तर हे बघा, परत एलिमेंट्समध्ये जायचं, लाईन घ्यायची व इथे ड्रॅग करायची. परत एलिमेंट्समध्ये जायचं. या सर्व लाईन एक एक करून तुम्ही तुमच्या फोनमध्ये ॲपमध्ये ड्रॅग करा घेऊन पेजवरती, म्हणजे तुम्हाला तुमचा हात बसेल व्यवस्थित. आणि जे 97 काय दिसतं याच्यामध्ये, तर स्पेसिंग दिसतोय आपल्याला त्या लाईनमधला. स्पेसिंग किती आहे त्या लाईनमध्ये ते दिसतंय. आणि या पिंक कलरच्या ज्या लाईन आहेत या 3, तर त्याच्यामुळे आपल्याला काय समजतं की आपल्या लाईन परफेक्टली सेंटरला आलेल्या आहेत आणि परफेक्टली आपण त्या सेट केलेल्या आहेत. ओके, तर राईट करा, परत एलिमेंट्समध्ये जा, परत लाईन घ्या, परत इथे आणून ठेवा 97. आपोआप तुम्हाला तिथं गॅप दिसतो, स्पेसिंग दिसते, त्याच्यामध्ये तुम्हाला साईज कळते की आपल्याला स्पेसिंग. आणि ह्या खूप महत्त्वाच्या आहेत नंतर डिझाईनसाठी. त्याच्यामुळे हे मी तुम्हाला सुरुवातीपासून एकदम बेसिकपासून शिकवत आहे. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडलेली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच मी एकदम बेसिकपासून व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सर्वांना हे बेसिक
बेसिक जे शिकायचं असेल त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व तुम्ही घर बसल्या हा बेसिक कोर्स तुम्ही शिकू शकाल. तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. खूप खूप थँक्यू आणि आपल्या चॅनलवरती नक्कीच लाईक